कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। 28,000ची ही साडी 5,500ला आहे असं मी पारुशी खोटं बोललो। ही साडी बाजूला काढून ठेवा, ही माझ्या सुनेवर खूप छान दिसेल। 28,000 नाही नको, लईच महाग आहे। बर तुला किती मध्ये पाहिजे? 5,000 पर्यंत चालेल। ओके मॅम, आपल्याकडे काही डिस्काउंट आहे ना? पाडवा जवळ आलाय, मजबूत डिस्काउंट आहे। का? कारण की तिला ही साडी पसंत होती म्हणून, आणि मला खरंच माहिती नव्हतं त्याच वेळी दुकानात ही सेम साडी आईने खास दिशासाठी पसंत केली म्हणून। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही साडी किर्लोस्कर कुटुंबाच्या प्रथेप्रमाणे पारूला एका स्टाफच्या नात्याने ही साडी मी तिला लग्नाची भेट म्हणून दिली होती, कारण तिला बघायला मुलगा येणार होता म्हणून। मारुती मामा जेव्हा मला शोरूम मध्ये सोडायला आले होते तेव्हा ते दुसऱ्या दुकानातून साडी घेणार होते। मीच त्यांना आग्रह केला की त्यांनी इथूनच साडी घ्यावी म्हणून। बरोबर आहे तुझं आदित्य, पण त्याचं झालं दामिनी असं काकू की प्लीज मला बोलू द्या। आणि मी हे सगळे यासाठी बोलत नाही कारण पारूने ही साडी मला परत केली, पण माझ्यावर माझ्या आई बाबांचे संस्कार आहेत म्हणून। त्यांनी कधीच मला कोणाचं मन दुखवायला शिकवलं नाही, गरीब श्रीमंत छोटा मोठा असा भेदभाव शिकवला नाही। माणसांचा स्वाभिमान जपायला शिकवलाय। पण आज दुर्दैवाने तुमच्याकडून एका प्रामाणिक माणसाचं मन दुखवलं गेलंय। मारुती मामाचा आणि पारूचा स्वाभिमान दुखवलाय तुम्ही। किंवा आत्ताच्या आत्ता आई समोर ही साडी प्लीज पारूला द्या आणि तिला सॉरी म्हणा। काय सॉरी? आणि मी दामिनी किर्लोस्कर या घरातल्या मोलकरणीला सॉरी म्हणेन? माय फूट। हे बघ आदित्य, साडीच परत द्यायची ना, देईन मी, पण हे सॉरी वगैरे नाही जमणार हा मला। मग बॅग भर आणि आत्ताच्या आत्ता इथून निघ। सॉरी। मारू, साडी घ्या। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।